मिशन 2036 या आमच्या कार्यक्रमामध्ये विविध खेळातील खेळाडूंना आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत. नमस्कार, मी श्रद्धा पाटील आणि आज आपल्यासमोर बसलेले आहेत जगदीश नानचकर सर. ते राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय पंच, प्रशिक्षक आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक आणि त्याचबरोबर छत्रपती पुरस्कारांनी सन्मानित असे दिग्गज खेळाडू म्हणू शकतो ते आपल्यासमोर बसलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आणि मला तुमच्याकडून तुमची जर्नी जाणून घ्यायला फार आवडेल, कारण जसा तुमचा प्रवास आहे, जे की तुम्ही खेळाडू सोबत प्रशिक्षण देणं मुलांना, परत कोचिंग, नॅशनल कोचिंग केली आहे तुम्ही, आपल्याला महाराष्ट्राला प्रेझेंट केलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या काही केलेल्या आहेत त्याची जर्नी ऐकून घ्यायला आवडेल आम्हाला सर. कोचिंग जर्नी खरं तर माझी मी खेळाडू ज्या भूमिकेत होतो तेव्हापासूनच सुरू झाली. त्या प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, तशी माझ्यावर परिस्थिती खरं तर ती आली. माझ्या संघाला गरज होती, माझ्या क्लबला. कारण माझ्यापेक्षा सिनियर बॅचचे काही खेळाडू होते, ते त्यावेळी जे काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज आल्या आणि बँकांमध्ये रिक्रुटमेंट्स झाल्या, ओके. त्यावेळी ते बँकांमध्ये रुजू झाले कामाला. आणि मग त्यांच्या व्यावसायिक गटाच्या स्पर्धांसाठी त्यांची एक क्लबची सोडून बँकेची प्रॅक्टिसची वेळ वेगळी असायची. त्यामुळे ते तेव्हा आमचा सराव घ्यायला येऊ शकत नव्हते. ओके. ओके. मग तेव्हा मी आमच्या क्लबची प्रॅक्टिस घेण्याकरता म्हणून खरं तर मी प्रॅक्टिस घ्यायला पहिले उभा राहिलो. अच्छा. इथे माझा कोचिंगचा प्रवास सुरू झाला. आता तेव्हा मी खरं तर कोच होतो का, तर तेव्हा मी कोच नव्हतो. पण संकल्पना ही होती की जो प्रॅक्टिस घेतो तो कोच. कोच. तर मी माझ्या संघाचा सराव घ्यायचो आणि मी स्वतः खेळायचो सुद्धा. अच्छा. तर तेव्हा मी पहिल्यांदा खेळाडू असताना प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात झाली, ही सुरुवात. अच्छा. त्यानंतर मग अशी वेळ होती की संघाची जबाबदारी पहिले महत्वाची का माझी वैयक्तिक कामगिरी महत्वाची. बरोबर. तर मला तेव्हा संघाचं अस्तित्व महत्वाचं वाटत होतं. म्हणून मी माझं खेळाडू म्हणूनची कारकीर्द जी काय मला अपेक्षित होती ती अर्धवट खरं तर थांबवली. पण मला माझ्या क्लब करता तेव्हा थांबणं गरजेचं वाटलं. म्हणून मी कोचिंगची जबाबदारी पहिले स्वीकारली. ओके. मग त्यामध्ये कोचिंग करताना पहिले मी खरं मुलांचा संघ माझा होता. ओके. त्यामुळे मी खेळताना माझा जो संघ होता मुलांचा, त्यांनाच कोचिंग करायचो. अच्छा. काही काळानंतर असं झालं की मुलांना त्यावेळी जेवढ्या अपेक्षित जॉब ऑपॉर्च्युनिटीज आम्ही एक्सपेक्ट करत होतो, तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या. बँकांचे रिक्रुटमेंट्स पहिले ज्या पद्धतीने होत होत्या, त्यानंतर जरा कमी झाल्या. कारण जेव्हा सॉफ्टवेअरमध्ये सगळी बँकिंग इंडस्ट्री सुद्धा आली, त्यावेळी आहे तो स्टाफ त्यांना कमी करायचा कमी होता. करावं लागलं. बरोबर. आणि त्याचशिवाय जो स्पोर्ट्स कोटा ते भरत होते बँकांमध्ये रिक्रुटमेंटच्या वेळी, तर तो कोटा सुद्धा त्याच प्रमाणात कमी होत गेला. ओके. त्यामुळे जी डायरेक्ट रिक्रुटमेंट व्हायची, स्पोर्ट्स रिक्रुटमेंट, ती कमी झाली. आणि मग खेळाडूंना पहिले प्रश्न असे निर्माण झाले की आपण खेळतोय पण खेळावर आपल्याला जॉब नाहीयेत. आणि मग एका सर्टन एजला आल्यानंतर खेळाडू थांबायला लागले. ओके. आणि तोपर्यंत अशा लेवलला मी कोचिंग करायला लागलो होतो की संध्याकाळी 6 वाजले की मी ग्राउंडवर असलो पाहिजे. तर ती एक ग्राउंडची खरं तर नशा म्हणायला हरकत नाही. बरोबर. तर ग्राउंडवर गेल्याशिवाय मला राहायचं नाही. आणि मग मुलं एका सर्टन एजला आल्यानंतर खेळ थांबवतात हे बघून त्याच वेळी माझ्या संघाचा, म्हणजे माझ्या क्लबचा मुलींचाही संघ होता आणि तिथेही कोचिंगची गरज होती. तर त्यावेळी मी पहिल्यांदा मुलींच्या कोचिंगकडे वळलो. ओके. आणि मग मुलींना कोचिंग करायला लागलो. मुलींना कोचिंग करतानाच्या समस्या काय आहेत हे तेव्हा पहिले मला माहिती नव्हत्या. अच्छा. पण जसं मी, म्हणजे क्लबच्या मुलींचा संघ सुद्धा आमच्या बरोबर भरपूर वेळा ट्रॅव्हल करायचा, त्यामुळे माझ्या बरोबर खेळणाऱ्या मुली सुद्धा होत्या. त्यामुळे त्यांच्या बरोबर गप्पांमध्ये मला समजायचं. आता त्यावेळची परिस्थिती अशी होती की क्लबची टीम म्हणून रिप्रेझेंट करताना मुलांचा संघ जातोय आणि त्यांच्याच बरोबर मुलींचा संघ जातोय. तर बराच वेळा असं व्हायचं की मुलींचे पालक, माझ्याच क्लब मधल्या ज्या माझ्या बरोबर खेळणाऱ्या मुली होत्या, त्यांचे पालक आम्हाला ओळखायचे. त्यामुळे म्हणजे पुणे स्टेशनला जायचंय किंवा ट्रॅव्हल करण्याकरता कुठला जो काही सोर्स असेल तिथपर्यंत गाडीपर्यंत पोहोचायचंय, तर जवळ राहणाऱ्या कोणतरी मुली असतील त्यांचे पालक म्हणायचे की अरे जाताना तुम्ही रिक्षाने बरोबर जा. तर तीच केस जेव्हा प्रवास करून परत यायचो तेव्हा समजा 8 वेळी आलो, कधी रात्री पोहोचलो, ओके. तर ती आमची एक जबाबदारी असायची की आमच्या क्लबच्या मुलींना ऑड वेळेला पोहोचलोय तर घरी सोडवायचं, पहिल्यांदा पोहोचवायचं आणि नंतर आपल्या घरी जायचं. आपल्या घरी. तर तेव्हापासून पहिल्यांदा मुळातच खेळाडू असताना ही जबाबदारीच वाटत होती की माझ्या क्लबच्या मुलींना मी पहिले त्या सेफ असतील, त्या घरी जातील. मग बाहेरगावी सुद्धा जेव्हा खेळायला जायचो त्यावेळी त्या स्पर्धेच्या कालावधीमध्ये सुद्धा माझ्या क्लबच्या ज्या काही महिला खेळाडू असतील त्यांना
खाण्यापिण्याचे काही प्रॉब्लेम नाहीत ना, कोणाला मेडिकल काही सपोर्ट लागणार आहे का? मग राईट. माझ्या खेळाकडे लक्ष देतानाच मी असं सुद्धा बघत होतो, की माझ्या क्लबच्या मुलींना सुद्धा काही या गोष्टींची गरज पडते गरज का? आहे का? त्यांना कम्फर्ट कोणाबरोबर बोलायला वाटतंय? कारण मुली काय एकदम त्यांच्या प्रत्येक क्लबच्या सरांशी सगळ्याच गोष्टी बोलतात असं तेव्हा नाही. घडत नव्हतं. बरोबर. मग त्यांना ज्यांच्याबरोबर बोलायला कम्फर्ट वाटतंय, हम्म. त्यावेळी त्यांच्याशी त्या बोलायच्या. राईट. बरं परिस्थिती अशी होती, की समवयस्क मुलं-मुली एकदा कोणीतरी एकत्र बोलतायत हम्म. म्हणल्यावर सिनियर्सही पहिल्यांदा एकदम साशंक नजरेने बघायचे, की अरे हे नक्कीच. खेळाकडे लक्ष देत आहेत का? यांची मैत्री आणि हे खेळाकडे दुर्लक्ष करून यांच्या राईट, मैत्रीत राईट, वावत चालले. राईट. अशा 2 गोष्टी पहिले मी बघितल्या. बघितला तुम्ही. पण त्यांना ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, की मुलींना कदाचित काही गोष्टी शेअर करायच्या आहेत किंवा काही अडचणी आहेत. तर त्या कोणापाशी सांगितल्या तर त्यातनं सोल्युशन निघेल. निघेल. राईट, राईट. त्या पर्सनला जाऊन ते भेटणार. आणि ते पहिले क्लबमधलं कदाचित एक हक्काचं ठिकाण म्हणा किंवा हम्म. आम्ही समवयस्क काही खेळाडू होतो. बरोबर. त्याच्यात त्यांच्याबरोबर रॅपो होता. बरोबर. त्यामुळे अशा काही क्लबमधल्या मुली पहिल्यांदा माझ्याबरोबर बोलायच्या. राईट. मग क्लबचं कोचिंग करतानाच नेमकं एकदा असं झालं, पुणे विद्यापीठाला म्हणजे जसं मुलांच्या संघाबरोबर जाणारे कोचेस आहेत, तसं मुलींच्या संघाबरोबर जाणारे कोचेस आहेत. कोचेस आहेत. हां. एक वर्ष असं झालं, की एक सीनियर सर होते. हं. त्यांना त्या संघाबरोबर जायला जमणार नव्हतं. अच्छा. आणि या क्लबच्या मॅचेसच्या वेळी मुलींच्या संघाबरोबर जे मी असायचो, त्यावेळी मी खरं तर म्हणजे सीनियर कॉलेजला लास्ट इयरला असेल फार तर मला तेव्हा अशी एक संधी आली आणि मुलींनी माझं नाव सजेस्ट केलं होतं, की जगदीशला पुणे विद्यापीठाचा कोच म्हणून अपेक्षित आहे आम्हाला मुलींना. अच्छा. हां, हां. तर मला विद्यापीठातून फोन आला. तेव्हा मोबाईल नव्हते, घरी फोन आला. राईट. म्हणून मी विद्यापीठात भेटायला गेलो. विद्यापीठात सरांनी मला बघितलं, विद्यापीठातल्या तेव्हाच्या क्रीडा संचालकांनी. बर. आणि म्हणले, की एवढ्या सगळ्या मुलींचा आग्रह आहे, की तू कोच गेला पाहिजे. आणि म्हणजे यातून मी काय समजायचं, तू एवढ्या सगळ्या मुली तुझं नाव घेतायत. हां. तर जोक्स अपार्ट म्हणले. हां. म्हणे मला एवढंच सांगायचंय, की आजतागायत मुलींचा कोच कोणी असा म्हणजे जो आम्ही पाठवलाय तो मॅरिड पर्सन होता किंवा एक सर्टन एज एका सर्टन एजचा होता. राईट, राईट, राईट. तू तर आत्ता सीनियर प्लेयर आहेस आणि तुला मुलींचा संघ घेऊन जायचा असेल तर माझा एवढाच सल्ला आहे, की पुणे विद्यापीठाची लेगसी, आपला बॅनर आणि त्याची प्रतिष्ठा अशा गोष्टींचं भान ठेवून तू मुलींचा कोच बनाव. अच्छा. तर ही पहिल्यांदा जबाबदारीची जाणीव मला त्यावेळी करून दिली. तेव्हाचे क्रीडा संचालक होते. राईट, राईट. त्यांनी करून दिली. आणि खरं तर स्पर्धेतल्या म्हणजे माझा क्लब सोडून इतर कुठल्या तरी संघाबरोबर कोच म्हणून जाण्याचा प्रवास माझा तिथे सुरू झाला. तिथे सुरू झाला. की पुणे विद्यापीठाने मला पहिल्यांदा संधी दिली, की मी राईट, मुलींचा राईट, कोच झालो. राईट. मी पुढे मुलींचा कोच म्हणून जवळपास 12-14 वर्ष मी पुणे विद्यापीठाच्या संघाबरोबर जात राहिले. करेक्ट. म्हणजे आतापर्यंत बघितलं आपण की कोचची जर्नी तुमची अगदी सुंदर होती. कारण जसं की एक विश्वास बसला ना सर, की मग थोडंसं मुली पण ना घाबरत नाहीत. बरोबर. आणि त्यासोबत मुलींचे पॅरेंट्स पण नाही घाबरत, की मी मुलीला पाठवू की नको राईट. खेळायला. त्यामुळं हा कुठे ना कुठे विश्वासावर आहे. विश्वासावर कारण आता भरपूर आहे. बघितलं तर तुम्ही जगामध्ये चांगलं वातावरण नाहीये मुलींसाठी. मुली कुठेही सेफ नाहीये. एक खरं सांगायला गेलं तर राईट. आणि ह्या सिच्युएशन मध्ये तर तुम्ही ऍक्च्युली त्या काळामध्ये केलेलं तुमचं जे कोचिंग आहे मुलींना सुद्धा, तर मला ह्याबद्दलच विचारायचंय तुम्हाला, की त्यावेळी असेल किंवा आता असेल, तुम्ही आता सुद्धा कोचिंग करता राईट. मग तुम्हाला काय वाटते, की काय प्रॉब्लेम्स आले मुलींना इथपर्यंत आणण्यासाठी आणि तुम्ही ते कसं टॅकल केलं आणि मुलींना त्यांच्या विजयाच्या दारापर्यंत तुम्ही सोडून आलं असं म्हणायचं असेल तर तुम्ही काय काय गोष्टी केल्या मला या जाणून घ्यायच्या आणि प्रेक्षकांना पण ऐकायला आवडेल, कारण त्यांच्या पण काही समस्या असू शकतात. राईट, जर या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या समस्या आहेत. राईट, राईट, वेगवेगळ्या स्तरावरती जर का विचार करायचा झाला तर याच्यात स्तर खूप आहेत. राईट. म्हणजे एकदम बेसिक लेवलचं कोचिंग, की जिथे नवीन ज्याला खेळ माहिती नाही, कुठल्या तरी पालकांनी त्या मुलाला किंवा मुलीला मैदानावर घेऊन येणं. राईट. की आता कोविड नंतरचा तर अनुभव असा आहे, की कोविडमध्ये पहिल्यांदा लोकांना वाटायला लागलं, की आपला मुलगा किंवा मुलगी ग्राउंडवर गेली पाहिजे, तो फिट असला पाहिजे. खरंच हे खरंच कोविडनी जास्त शिकवलं. तर आता पहिल्यांदा घेऊन येणारे पालक असे येते. आत्ताच्या जमान्यात येणारे अजून काही पालक त्याच्यात वेगळे दिसायला लागले, कारण मुलं मुली त्या स्क्रीन सोडून बाजूला जातच नाहीत. मग अगदी. मोबाईल आहे, Right. लॅपटॉप आहे,
त्यांना काय व्हिडिओ गेम्स खेळायचे असतील, इलेक्ट्रॉनिक गोष्टी म्हणूयात आहेत. आपण. हा तर हा या त्यांना ज्या एंटरटेनमेंटच्या गोष्टी आहेत किंवा त्यांना ते बाकीचा विचारच करत नाहीत. म्हणजे 10 मुलं जरी एकत्र बसवली आणि जर का प्रत्येकाला जर का हातात मोबाईल असेल ना, तर ते एकमेकांशी कोणी बोलत नाहीत. ते बरोबर, आपल्या आपल्या स्क्रीनमध्ये सगळे मशगूल आहेत. खरंच. तर या सगळ्या म्हणजे अशा प्रश्न घेऊन येणाऱ्या पालकांची संख्या जास्त आहे. तर हा आत्ताच्या घडीचा प्रश्न आहे. इथे आम्ही सजेस्ट करतो, भरपूर पालक असेही येतात पहिल्या दिवशी येऊन म्हणजे त्यांच्या मुलाला, मुलीला खेळ आवडतोय का नाही सुद्धा विचार करत नाहीत. ते पहिले येऊन म्हणतात, की आमच्या मुलीला तुम्ही जमा करून घ्या. जमा करून घ्या जमा म्हणतात. करून घ्या. तर अच्छा. मी आणि फी किती आहे विचारतात पहिले. हम्म, हम्म. तर आजतागायत असं आहे, मग हा ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो याच्यामध्ये काही फारकत नाही आत्ता कुठेही. राईट. तर इथे कोणी फी घेत नाही. हम्म. आम्ही हे शिकवतो ज्या शाळेमध्ये मी शिकलो, ज्या संस्थेच्या शाळेत, ओके. तर आम्ही त्या संस्थेचे माजी विद्यार्थी म्हणून आम्ही त्या संस्थेकरता म्हणून तिथे जात असतो त्या कॅम्पसमध्ये आणि आम्ही तिथे शिकवत असतो. तर तिथे त्या मैदानावर शिकवण्यासाठीच्या त्या मैदानाचं भाडंही आम्हाला द्यावं लागत नाही किंवा त्या शाळेतल्या मुलींना शिकवण्यासाठी आम्ही एक पैसा घेत नाही. हे ओके. एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग सारखं आहे, की बरोबर. त्या संस्थांची उपलब्धी काय आहे, तर त्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना एका सर्टन एज या एका सर्टन लेव्हलला आम्ही स्पर्धेत घेऊन जातोय धुंद. आणि त्याकरता आम्ही एक पैसा काही घेत नाही. एक्सपेक्ट करत नाही. बरोबर. आणि मग त्यांना सुद्धा ऑफर्स अशा असतात, हल्ली शहरांमधनं जागा कमी आहेत. शाळा, कॉलेजच्या मैदानांवरती विविध कार्यक्रमांकरता लोक येत असतात, की बाबा आम्हाला कार्यक्रमाकरता जागा अपेक्षित आहे. आम्ही तुम्हाला वाटलं तर संस्थेला काही भाडं म्हणून पैसे द्यायला तयार आहोत, पण आम्हाला तुमची जागा द्या. राईट. किंवा आणखीन काही ॲक्टिव्हिटीज करता लोक ऑफर घेऊन येत असतात. पण संस्थाचालक अजूनही काही असे स्टिकअप आहेत, की नाही आमच्या या गोष्टींकरता आम्ही या ॲक्टिव्हिटीज करता हे डेडिकेटेड मैदान आहे. अच्छा. आम्ही इतर कोणाला देत नाही. हे Right. किमान मराठी माध्यमाच्या शाळांमधले हे एक चांगलं चित्र चांगलं अजूनपर्यंत चित्र. आहे खरंच. आणि जे खरंच. आम्हाला फार आशादायी आहे. खरंच. आणि त्याशिवाय कारण काय आहे, प्रायव्हेट स्कूल्स भरपूर झाल्या. हम्म. पण त्यांना काही शाळांना मैदानं आहेत, काही शाळांना मैदानं नाहीत हम्म, हम्म, किंवा ज्या प्रत्येक खेळाची रिक्वायरमेंट वेगळी आहे. हम्म, हम्म, तर काही खेळांना मोठं मैदान लागतं. तर तेवढी सगळीकडे मैदानं उपलब्ध नाहीत. हम्म. आणि या मराठी मीडियमच्या शाळा आहेत, ज्या जुन्या संस्था आहेत, शताब्दी महोत्सवी वर्ष वगैरे पार पडलेल्या संस्था आहेत. अगदी तर अगदी. त्यांची मैदानं आहेत, पण अजूनपर्यंत ते किमान शहरांमध्ये, मध्यवर्ती भागांमध्ये असून सुद्धा त्यांची मैदानं खेळाकरताच टिकवून ठेवलेली कोण आहेत. ठेवलेलं हे आहे. आमच्याकरता उपलब्धी आहे. राईट राईट. तर हा झाला एकदम बेसिक स्तराचा प्रश्न. मग राहतो काय विषय, की बाबा मुलींना कोचिंग करायचंय. राईट राईट. मग मुलींना कोचिंग करतानाचा सगळ्यात कुठलाही पालक पहिल्यांदा एक विचार करतो, की माझ्या मुलीला मी जिथे खेळायला सोडणार आहे, ती तिथे 1.5 ते 2 तास असेल, तर ती तिथे सेफ आहे का? तिथलं वातावरण हेल्दी आहे का? Correct. त्यांना तिथे ट्रेनिंग देणारे किंवा कोचिंग करणारे किंवा तिच्या बरोबर खेळणाऱ्या इतर मुली त्या कुठल्या वसतीमध्ये राहणाऱ्या आहेत, करेक्ट. शहरातल्या Yes. कुठल्या लोकॅलिटीत Yeah. राहतात. बरोबर. मग माझ्या मुलीला तिथे जाऊन काही म्हणजे संस्कार चांगले राहतील, मिळतील. राईट राईट. अपेक्षा सगळ्यांच्या बेसिक पहिले या असतात ते आहे. येस. आणि ते पहिले पाहावं लागतं. बरोबर. तर जे माझी सुरुवात खरं तर झाली होती कोचिंगला, ते डायरेक्ट मी विद्यापीठाच्या संघाबरोबर कोच म्हणून गेलो. तर त्या विद्यापीठाला रिप्रेझेंट करणाऱ्या ज्या मुली असतात, त्या ऑलमोस्ट सीनियर कॉलेजच्या असतात. म्हणजे 12वी पास झाल्यानंतरच विद्यापीठाचे कोर्सेस आहेत. ओके ओके. त्यामुळे तेव्हा मी जे गेलो ते सीनियर कॉलेजला शिकणाऱ्या मुलींबरोबरच पहिले मी कोच म्हणून गेलो होतो. राईट. त्यामुळे मला पहिल्यांदा त्या सरांनी ही एक जबाबदारीची जबाबदारी जाणीव करून दिली दिली होती, की Right. अरे बाबा तुझं वय असं आहे, की तू पहिल्यांदा खेळाकडे लक्ष दे आणि आपला संघ जिंकला पाहिजेकडे लक्ष दे. करेक्ट करेक्ट करेक्ट. जेव्हा की त्यांना सांगायची हे काय आहे, ते मी समजू शकत होतो, की त्यांना त्यांची भावना काय आहे, की आपल्या संघाकरता तू चाललाय, तुझ्यावर ही जबाबदारी देतोय राईट. आणि आपल्याला पुणे विद्यापीठाचा एक बॅनर म्हणून काय बघायला पाहिजे. Correct. तर माझ्यावर जबाबदारी पहिल्यांदा जेव्हा सिनियर गटाचीच पडली होती, हम्म. तेव्हा मला खरं तर या पहिल्यांदा बेसिक गोष्टींची जाणीव नव्हती. ओके. पण जेव्हा मी मुलांचा संघ कोचिंग करायचं सोडून जेव्हा मुलींच्या कोचिंगकडे वळलो, वळला. हा. तेव्हा मला या बेसिक गोष्टींची जाणीव पहिले झाली. की राईट. तुम्ही विद्यापीठाला जाताय किंवा सिनियर मुलींना कोचिंग करताय, तेव्हा तुमच्याकडे तयार झालेला खेळाडू आलाय बरोबर. आणि मला जेव्हा बेसिक लेवलला कोचिंग करायचंय, तेव्हा अतिशय बेसिक गोष्टी या खेळातल्या, की मला खो द्यायला शिकवायचं आहे. बरोबर. इतक्या बेसिक गोष्टीपासनं मग त्यांचा फिटनेस करायचा आहे. इथे पहिल्यांदा लक्ष द्यायचं होतं. हम्म, हम्म. आणि मग या प्रत्येक गोष्टीमध्ये कसं असतं, मुलांच्या कोचिंगमध्ये मला जर का माझा राग अनावर झाला,
तर मी व्यक्त होणं. मग ते मुलांचे आहे. कोचेस व्यक्त होताना लाऊडली व्यक्त होऊ शकतात, करेक्ट, करेक्ट, करेक्ट. एक्सप्रेस करू शकतात. करू शकतात. वेळ पडली तर काही 4 अपशब्द वापरले, वापरू शकतात. शिवी दिली, राइट. एक धपाटा देऊ शकता हां, तुम्ही. अगदी. फिजिकली सुद्धा. हो, हो. तर अगदी. तर ते व्यक्त व्हायला तेव्हा फार काही विचार करावा लागत नाही. पण माझ्या स्वतःमध्येच हा बदल इतका झालेला मला पटकन समजला होता, की हां. मी मुलांचं कोचिंग करतोय, राइट. हार्डकोर करतोय करेक्ट. आणि मुलींचं कोचिंग करताना एका विद्यापीठाच्या स्पर्धेत जाऊनंतर मला माझी जबाबदारीची जाणीव लगेच झाली होती, की हो. मुलींना कोचिंग करताना मी व्यक्त काय पद्धतीने व्हायला पाहिजे. राइट, राइट. कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे बोलताना वगैरे, वगैरे. अगदी मॅच्युअर होता. राइट, राइट. त्यामुळे मुलांच्या स्पर्धेच्या वेळी जेवढा मी पहिल्यांदा लाऊडली व्यक्त व्हायचो, हं. ते मुलींच्या स्पर्धेत जाऊन मी जरा शांत झालो. आणि शांत होण्याची आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. हां. ज्याच्यावर मला कधीतरी टॉन्टही खायला लागतात. माझ्यावर कधीतरी जोक्सही होतात. हां, राइट. म्हणजे आत्ताच्या माझ्या समकालीन ओके, ओके. मित्रांकडून. मित्रांकडून. त्याबद्दल मी तुम्हाला माहिती किंवा मजा म्हणून नंतर वेगळं हो, सांगतो. अगदी, अगदी. आता आपला विषय जो मूळ होता, की हं. मुलींचं कोच म्हणूनच्या जबाबदाऱ्या हो. आहेत. तर शहरातले संघ आणि ग्रामीणचे संघ असे मी 2 गोष्टींकडे बघतो. ग्रामीण भागातलं तुम्हाला मी एक उदाहरण देतो, की माझ्याच मित्राने जेव्हा ग्रामीण भागात एका शाळेमध्ये कोचिंग सुरू करायचं होतं त्याला. हां. त्यावेळी त्याचा अनुभव असा होता, की या खेळातलं त्याने स्पर्धेत बघितलेला खेळाडूंचा गणवेश हं. हा मुलींचा एक टॉप म्हणजे शर्ट असेल किंवा टी-शर्ट असेल आणि शॉर्ट्स. तर तो म्हणला, की "अरे जगदीश" म्हणला फोनवर बोलला होता तो, की म्हणला, "अरे मी इथे शाळेत या स्वतः क्रीडा शिक्षक आहे. मला या शाळेमध्ये खो-खोचं आता सराव सुरू करायचा आहे. ओके. पण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ग्रामीण भागात वेगळेच आहेत." हं. तो म्हणला, "मुलींना खेळायला बोलवलं. सर्व मुलींचे पालक पहिले हजर झाले. त्यांना सांगितलं, की मुलींना खेळायला सोडा. त्यांची तयारी होती, की खो-खोला त्यांना उलट ग्रामीण भागामध्ये हे खेळ जास्त लोकप्रिय हो, आहेत. जास्त खेळतात. अगदी. पण तो म्हणला, की सर्वच्या सर्व मुली फक्त पंजाबी ड्रेसवर येतात अरे बापरे! आणि मग खेळायला येतील तेव्हा ती ओढणी काही जणी अशा बांधतील हां, बांधतील. आणि खेळायला येतील. बरोबर. तर तो म्हणला, की माझी सुरुवात तर इथे आहे. हं. मग त्याला म्हणलं, की तुला जर का स्पर्धेपर्यंतचा प्रवास करायचा आहे, तर तुझा संघ स्पर्धेला येण्याआधी मी सजेस्ट केलं होतं, की तू त्यांच्या पालकांना घेऊन कुठलीतरी स्पर्धा दाखवायला घेऊन ये. हां, हां. एक्सपेरिमेंट. हा माझा हां. विचार मी बोललो. हां, हां. आणि ते 2-3 कारमधनं काही लोक आले होते त्यांची हं. स्पर्धा बघायला हं, हं. पुण्यातली. आणि तिथे मुलींना जेव्हा शॉर्ट्समध्ये आणि असं खेळताना बघितलं, हां. जो खेळायला अपेक्षित असलेला गणवेश कारण त्यांनी कारण घातला तो होता. कम्फर्टेबल आहे अगदी, खेळासाठी आणि तो अगदी, अपेक्षित आहे. अगदी. तेव्हा त्याला त्याचा खूप उपयोग झाला. हं. त्याच्या पालकांची एक मीटिंग झाली त्यांच्या शाळेत ओके. आणि पालकांनी स्वतःहूनच सरांपाशी म्हणजे माझ्या मित्रापाशी विषय असा काढला, हं. की "सर आपल्या पोरी तर पंजाबी ड्रेसमध्ये खेळतायत आणि त्या मुली तिकडे शहरात गेल्यावर आपण बघितल्या होत्या, त्या शर्ट आणि चड्डीमध्ये खेळणाऱ्या, हं. त्या डाईव्ह मारतायत. आपल्या पोरी पंजाबी ड्रेसवर थोडीच डाईव्ह मारू शकणार आहेत." अरे वाह! ही जाणीव जेव्हा त्यांना राइट. पालकांना झाली, हां. त्यावेळी त्या शाळेत पहिल्यांदा विचारांची क्रांती झाली. अगदी. खेडेगावात ह्या गोष्टी आणि हा रुजू करणं चेष्टा नव्हे चेष्टा सर. नाही. अगदी. आणि मग त्याला तिथे तो स्टँड तो घेऊ शकत होता, हं. की आता निदान त्या खेळाडू वाटतील अशा पद्धतीने दररोज सरावाला येत आहेत. सरावामध्ये येतील. ही झाली करेक्ट. ग्रामीण पार्श्वभूमी. करेक्ट. सेम वे इथे पहिल्यांदा आता शहरामध्ये येतात. शहरामध्ये परिस्थिती अशी आहे, की समजा काही मध्यवर्ती भागामध्ये शाळा आहेत. तर त्या मध्यवर्ती भागामध्ये राहणारे जे लोक आहेत ना, ते पूर्वी त्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये त्यांच्या मुला-मुलींना म्हणजे त्या पाल्यांना पाठवायचे. करेक्ट. आता परिस्थिती बदललेली मी बघतोय निरीक्षण हे आहे, की जे मध्यवर्ती भागात राहणारे काही उच्च मध्यमवर्गीय असतील हं. किंवा त्या लोकांचं आता असं झालंय, की आपला मुलगा किंवा मुलगी हे इंग्लिश मीडियममध्ये शिकायला पाहिजे. हो. ते एक हट्टच झालाय. मग समजा मध्यवर्ती भागात जरी राहतायत, हं. तरी मध्यवर्ती भागात समजा इंग्लिश मीडियमची शाळा नाहीये किंवा सेमी इंग्लिश नाहीये. हं. तर त्यांची मुलं-मुली कोणतरी शाळा स्कूल बसमधनं लांब जायला लागली. हं. किंवा मध्यवर्ती भागात राहणारा जो माणूस होता पूर्वीचा, हं. तो उपनगरात जाऊन स्थायिक झाला बरोबर. आणि त्यांची मुलं आता स्कूल बस किंवा व्हॅननी जायला लागली. जायला लागली. तर जो मध्यवर्ती भागात राहणारा क्राउड होता, हं. त्यांची मुलं-मुली आता कोणी तिथे येत नाहीत. हं. मग जे शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीसुद्धा आहेत,
त्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नाही आहेत, त्या लांबनच येत आहेत. हम्म. त्यामुळे त्यांचा ट्रॅव्हलचा प्रश्न. मग शाळेतून पहिल्यांदा होणारी विनंती की तुम्ही शाळेच्या वेळेतच येऊन शिकवा. तर काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असेल, मी त्यांना बोललो की शाळेच्या वेळेत येऊन शिकवायला जे कोण जॉब करणारे आहेत, ते त्यावेळेत तर कोणी येऊ शकत नाहीत. आणि स्पर्धेतला खेळाडू घडवायचा आहे, तर तो शाळेच्या वेळेत येऊन अर्धा तास शिकवून तुमचा खेळाडू स्पर्धा जिंकू शकणार नाही. नाही शक्यच नाही त्या गोष्टी. राईट. पीटीचा एक आपल्या इथे पिरियड असतो, हा. तर ते करणं वेगळं आणि स्पर्धेतला खेळाडू घडण्याकरताचे कष्ट घ्यावे लागणारा वेळ ते वेगळा. सेपरेट वेगळाच. हो हो. तर मुळात आता पहिल्यांदा या गोष्टी 2 स्तरावरती हाताळाव्या लागतात, की शाळेत सुद्धा म्हणजे शाळेतल्या म्हणजे संस्थाचालक असतील किंवा क्रीडा शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांची तयारी आहे. ते म्हणतात, की आम्हाला वाटतं, की आपली शाळा पुढे जावी खेळात. बरोबर. पण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स काही वेगळे आहेत. वेगळे. पालकांचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स काही वेगळे आहेत. ते म्हणतात, की आम्ही राहायला लांब आहे आणि जर का सरावाची वेळ संध्याकाळी 6 ते 8 असेल, तर आम्ही ऑफिसमधून जाताना एक वेळ घेऊन जातो किंवा व्हॅनची वेळ आहे, जी शाळा सुटल्यावरच घेऊन जातात. त्यावेळेची. तर हा त्या हा. परत कशा काय शाळेत येणार? बरोबर. तर या गोष्टींवरती सध्या शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये प्रॉब्लेम्स जास्त आहेत आणि ही कसरत करत आता शहरातले संघ उभे करावे लागतात. पण सर बघायला तर प्रॉब्लेम्स तर आहेत ऑफकोर्स. हे सगळीकडे बघायला मिळतील. मग प्रत्येक खेड्यामधले असलेले इश्यू असतील किंवा शहरामधले. पण ह्याला टॅकल कसं करायचं सर? ह्याच्यामध्ये सोल्युशन काय वाटतंय तुम्हाला? आणि माझा अनुभव तरी हा आहे, की विश्वासार्हता जर का संपादन करायची आहे, तर तुम्ही पहिल्यांदा किमान एक पालकांची मीटिंग बोलवा. नक्कीच नक्कीच. त्यांचा विश्वास पहिला तुम्ही भक्कम करा. आपली भूमिका काय आहे ती मांडा. मांडा. करेक्ट. त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते समजून घ्या. नक्कीच डायलॉग शिवाय कुठनंच काही आउटकम निघत नाही. नक्कीच नक्कीच. मग त्यामध्ये जेव्हा त्यांना समजतं, की म्हणजे काही जण मी तुम्हाला म्हणलं ना, की काही जणांची इच्छा काय असते, की मोबाईलपासून माझी मुलगी लांब राहिली पाहिजे म्हणून तिला खेळायला सोडायचं. राईट राईट. तर आम्ही त्यांना समजावून सांगतो. त्यांना वाटत असतं, की प्ले ग्रुप टाइप दररोज कुठला तरी एक वेगळा खेळ इथे खेळेल आपली खेळला मुलगी पाहिजे. हा हा. आणि त्या संध्याकाळी मोबाईल पासून थोडं वंचित राहील राहील. बस. तर त्यांना आम्ही समजावून सांगतो, की माझ्या ग्राउंडवरती आम्ही प्ले ग्रुप सारखं करत नाही. राईट या ग्राउंडवरती स्पर्धेतला खेळाडूच घडतो राईट. आणि या मैदानावर फक्त खो-खो शिकवला जातो. खरे ते सोडून काही शिकवलं जात हां. नाही. बरोबर. मग तेव्हा बऱ्याच पालकांना पहिल्यांदा असं असतं, की अरे फक्त खो-खो आहे का? मग मला पहिल्यांदा असंही जाणवलं, की काही पालकांच्या म्हणजे इच्छा तर आहे तिथे सोडायची. पाठवायची. हा. पण आपण जर का असं सांगितलं, की फक्त खो-खो खेळला जातो, तर काही जण बॅकफूटला जातात. तर मी माझ्याकडून सांगताना हे जरूर सांगतो, की आम्ही खो-खोतले स्पर्धक घडवतो. हं. पण तुमच्या मुलीला पहिल्यांदा याची आवड लागते का बघूया. राईट. तर त्या कमी वयाच्या ज्या अगदीच म्हणजे प्राथमिक शाळेपासून वर येणाऱ्या काही खेळाडू आहेत सध्या. हं. तर त्यांना दररोज जर का तुम्ही एकच गोष्ट करायला लावली, हं. तर कदाचित ते 30-30 गोष्ट जर का कोणालाही करायला लावली तरी कंटाळाच येतो. हो. त्यांची तर वय खेळायची आहेत. खेळायचं. तर दररोज जर का खूप शिस्तीत एकच गोष्ट करायला लावली, हं. तर कंटाळा येतो. त्यामुळे मी नक्कीच. थोडासा ट्रेनिंग प्रोग्राममध्ये बदल केले हं, हं. आणि मग त्या वयाप्रमाणे त्यांना थोडे वेगवेगळे खेळ खेळायला लावले. अच्छा अच्छा. पण ज्याचा उपयोग मला खो-खोला होईल होय. आणि अशा पद्धतीचेच खेळ बरोबर. त्यांना खेळायला सुरुवात केली. आणि मग जर का 1.5 तास ग्राउंडवर असतील, तर तासभर वेगवेगळे खेळ खेळायला सांगायचं राईट. आणि अर्धाच तास दररोज फक्त या खो-खोशी संबंधित काहीतरी एक गोष्ट शिकवायची. शिकवायची. असं इंट्रोडक्टरी जेव्हा सुरू केलं, हं. तर त्याच्यानंतर मग त्यांना ती मजा येत गेली. राईट. मग किमान हायस्कूलमध्ये 10वी पर्यंत ज्या मुली खेळायला येत असतात, हं. त्यांच्यात कोणामध्ये तो स्पार्क आहे. खो-खोमध्ये स्पर्धेत ते कोण कोच टिकू शकतं बरोबर हे ओळखू कोचेसचं शकतो. निरीक्षण राईट आहे राईट. अगदी आणि त्यांनी त्या पद्धतीनेच करावं. करावं. म्हणजे मिसगाईडही कोणाला करू नये. करू माझ्या नये. मैदानावर असेही काही खेळाडू आले, की ज्यांना क्रिकेटमध्ये जास्त गती होती. हं. एक मुलगी आली, की खरं तर ती स्विमिंग चांगलं करते. हं. तर मी स्वतःच त्यांना सांगितलं, की मुलीला तुम्ही इथे फिटनेस करता पाठवा, पण तुमचं लक्ष तुम्ही स्विमिंगलाच पाठवा. राईट राईट. मला मैदानावरची नुसती गर्दी वाढवून काही उपयोग नाही. नाही नाही. मैदानावरती तुम्हाला जर का स्पर्धेतला खेळाडू घडवायचा आहे, राईट. तर तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड जर का काम करायचं आहे, करेक्ट. तर तुम्ही योग्य तिथे मार्गदर्शन त्या नक्कीच. खेळाडूंना करणं गरजेचं आहे. नक्कीच. मग मला ह्याबद्दल विचारायचं आत्ताच तुम्ही एका पॉइंटवर बोलला, की आताची जी पिढी आहे, ती मोबाईलवर जास्त म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोष्टीकडे जास्त वळतीये. मग ते मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, गेम्स व्हॉटएव्हर. मग ह्या गोष्टी आपण कशा बदलूयात, की जेणेकरून तीच मुलं ग्राउंडवर येतील किंवा थोडंफार एक क्रीडा संस्कृती डेव्हलपमेंट आपण जसा विचार करतोय, त्याच्यामध्ये थोडासा भर आणता येईल.
याबद्दल तुमचं काय मत आहे? स्पोर्ट्स कल्चर डेव्हलप व्हायला विविध स्तरांवरती एक्सपर्टीज आहेत. ऑफकोर्स आहे. आता अगदी बेसिक स्तरावरती आपण या बेसिक लेवलला हो, बोलायचं हो, झालं हो. तर जी पालकांची अपेक्षा आहे की मोबाईलपासून दूर लांब राहायला राहावं. पाहिजे. हां, हां. मुळात मैदानावरती हा नियम आहे की मैदानावर आल्यानंतर जेव्हा मैदानात आपल्या मैदानाच्या वेशात गडवेशात हं. जेव्हा खेळायला उतरायचे हं. वॉर्मिंग अप जेव्हा सुरू होतं तेव्हापासनं मुलींनी आपला मोबाईल आपल्या बॅगमध्ये बाजूला ठेवणे, तो सायलेंटवर ठेवणे. हं. त्याचा आपण खेळत असताना जर का कोणाची तरी रिंग वाजलीच तर नाहीतर डिस्टर्ब होऊ शकतं. लक्ष इम्पॅक्ट नको थोडंफार खेळावर. लक्ष थोडंफार येस, विचलित होऊ शकतं. येस, येस. त्यामुळे ग्राउंडवरती पहिले हा नियम आहे की मोबाईल बाजूला ठेवायचा ओके. आणि तो नियम माझ्यापासून सगळ्यांना लागू. ॲप्लिकेबल आहे. अच्छा. त्यामुळे जेव्हा मी मैदानावर जातो तर त्याच्यानंतर तुम्ही 1.5 तास त्या किमान मोबाईलपासून बाजूला असलं पाहिजे. हां, मला माहिती असतं की एखाद्या दिवशी आता मी संघटनेमध्ये काही जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत. राइट. तर त्या संबंधी काही कधी फोन येणार असतील तर त्या दिवशी माझ्याकडे फोन जरूर असतो. पण Right, त्या दिवशी right. मी प्रॅक्टिस घेत नाही. राइट. मग माझ्याबरोबर माझ्या काम करणारे आहेत ग्राउंडवर. हां, हां. त्यांना मी कोणाला सांगतो की आज तुम्ही प्रॅक्टिस घ्या. मला आज फोन बराच वेळा येऊ शकतात. राइट, राइट. पण माझं असं होत नाही की मी प्रॅक्टिस घेतोय. प्रॅक्टिस घेत असताना मध्ये फोन आलाय म्हणून मी फोनवर बोलतोय कोणाशी तरी. बाजूला मुली खेळतात. ते होत नाही. राइट, राइट. मग तुम्हाला तो डेडिकेटेड तो वेळ आहे ना ग्राउंडचा, तो प्रॅक्टिसचा पूर्ण वेळ कॉन्सन्ट्रेशन तुम्ही तिथे करू Right. शकला पाहिजे. नाही पण सर मला असं म्हणायचंय की आत्ताची जी पिढी आहे आता ऑलरेडी ग्राउंड उतरले त्यांना परत मागे नाही खेचत आहे आपण राईट. ती त्यांना ओढ लागली ग्राउंडची, ती मुलं येणार खेळणार ते होणार जरी त्यांच्या हातात मोबाईल असेल नसेल. पण आत्ताची जी पिढी आहे की जी नुसती मोबाईल घेऊन बसते त्यांना खेळ म्हणजे माहिती नाही जे एक आपण. मजेदार किस्सा आहे. हो बोला तर ना. मी सांगतो मी आता महाराष्ट्राचा मी जेव्हा कोच होतो ना, हम्म, हम्म. आता तेव्हाच्या मुलींकडे सगळ्यांकडे पहिले मोबाईल नसायचे. Right. पण एक वेळ अशी येते की जेव्हा बाहेरगावी जायचंय, बाहेरच्या राज्यात जायचंय खेळायला, हम्म, हम्म. तर पालक किंवा त्या मैदानावरचे कोणतरी कोचेस असतात. ते काय करतात समजा 2-3 मुली असतील एखाद्या जिल्ह्याच्या. महाराष्ट्राच्या संघात वेगवेगळ्या जिल्ह्यांचे खेळाडू सिलेक्ट होऊन मग महाराष्ट्राचा संघ Correct. तयार होतो. तसं त्या 2-3 मुलींमध्ये त्या ग्रुपमध्ये मिळून एक का होईना मोबाईल असायचा. हम्म. की पालकांची कॉन्टॅक्ट करायचं झाला तर किंवा त्यांच्या Right, right. मैदानावरच्या सरांना काहीतरी कळवायचं झालं की आज हा, प्रॅक्टिस कशी झाली, राईट राईट राईट. निवास व्यवस्था कशी आहे, कशी आहे हा त्या त्या असं काही गोष्टींकरता ते कळवत असतात. हा बरोबर. तर त्यावेळी अशी वेळ आली की ओपनला खेळताना बहुतेक तरी मुलींकडे अगदी स्मार्टफोन नव्हते पण सगळ्यांकडे फोन होते. फोन होते नॉर्मल. आणि मला पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या तेव्हा सांगून ठेवलं होतं की सगळ्यांकडे मोबाईल आहेत पण प्रॅक्टिसची वेळ झाल्यानंतर जे प्रॅक्टिसच्या वेळे कोणाकडे मोबाईल नसतीलच पण रात्री 9 वाजल्यानंतर सगळ्यांचे मोबाईल काढून घ्यायचे. अच्छा. कारण ती ती वेळ अशी होती ना की त्या मोबाईलचं ॲडिक्शन लागायला त्या जनरेशनपासून सुरुवात झाली होती. हा अच्छा. आणि सगळ्यांकडे स्मार्टफोन नव्हते पण काही जणांकडे होते. मग भले त्या रूममध्ये टीमच्या रूममध्ये समजा 12 मुलींचा संघ आहे आणि त्यातल्या 5 मुलींकडे समजा स्मार्टफोन आहेत. तर ते 5 स्मार्टफोन बघण्यासाठीची ग्रुपची तिथे हे असायची. त्या प्रत्येकजण तिथे काहीतरी मग ते काही गेम्स खेळतील, ते काहीतरी कोणाचे तरी फोटो टाकायचे, आणखीन सोशल मीडिया बघायचे काही. अशा करता त्यांचे अट्रॅक्शन्स तेव्हा यायला लागली होती. राईट. आणि मला पदाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या की सगळ्यांचे फोन रात्री 9 वाजता काढून घ्यायचे. तेव्हा खरं तर अशी परिस्थिती होती म्हणजे तो मजेचा किस्सा म्हणून सांगतोय. माझं कामाचं स्वरूप होतं ते इतकं भिन्न या क्षेत्रातलं होतं. मी एंटरटेनमेंट फील्डमध्ये काम करत होतो. मॅनेजमेंट मॅनेजमेंटला. आणि ते फील्ड असं आहे की ते ॲडव्हान्स आहे भरपूर विचाराने. तर मी त्या कलाकारांमध्ये किंवा त्या क्षेत्रातल्या लोकांमध्ये असल्यामुळे मला असं मनाला पहिल्यांदा सहन होत नव्हतं की आपण एखाद्याचा मोबाईल काढून घेणं म्हणजे कोणाचं तरी स्वातंत्र्य हिरवण्यासारखं मला वाटलं. हिरवण्यासारखं आहे. बरोबर बरोबर. आणि माझा रिस्पेक्ट होता पदाधिकाऱ्यांना. राईट राईट. पण मी त्यांना म्हणलो सुद्धा की ओके म्हणलं मी काढून घेतो फोन. मग मी मुलींबरोबर डायलॉगही केला की मला अशा अशा सूचना आहेत की तुम्ही रात्री 9 वाजता माझ्याकडे मोबाईल जमा करायचे. म्हणलं अजून माझंच मन तयार होत नाहीये की मी तुमचे मोबाईल काढून घ्यावेत. हा. म्हणलं मी जर का माझ्या मनाचं ऐकलं तर मी सरांच्या सूचना बाजूला ठेवल्यासारखं किंवा त्यांचा अनादर केल्यासारखं होईल. हो हो. म्हणलं मला त्यांचा रिस्पेक्ट ठेवायचा आहे
पण म्हणलं मला तुमचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं नाही. तुम्ही आज म्हणलं सिनियर नॅशनल खेळताय, महाराष्ट्राकडनं खेळताय. आपल्याला आपली जबाबदारी माहिती आहे. तर माझी अपेक्षा आहे की तुम्हाला तुमच्या जबाबदारीचं भान असेल आणि तुम्ही मोबाईलचा उगीच काहीतरी अनावश्यक वापर करणार नाही. असं झालं. पहिलाच दिवस होता. मोबाईल काही मी पहिले काढून घेतले नाहीत. कोचिंग कॅम्प चालू होता. आणि पदाधिकारी किंवा आता तेव्हाच्या ते काय काय पद्धतीने एखादा ॲडमिन राबवू शकतो याचं जिवंत उदाहरण तेव्हा मी अनुभवलं. बर तर तेव्हाचे महाराष्ट्र कोऑर्पोरेशनचे जे सेक्रेटरी होते त्यांनी काय केलं, ते ज्या जिल्ह्यात होते त्यांच्या जिल्ह्याच्या मुलीला रात्री 10 वाजता फोन केला बर की काय ग जेवण झालं का वगैरे विचारायला. हा तर सरांचा तिच्या फोन आहे म्हणल्यावर तिने पहिली रिंग वाजल्यावर पटकन उचलला. तर त्यांनी फक्त चौकशी केली की जेवण कसं आहे, बाकी निवास व्यवस्था कशी वगैरे, ओके. आणि फोन ठेवला. हा. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता मला फोन आला. तू फोन काढून घेतला नाही म्हणला. बरोबर सापडला. मला म्हणले की तुला 9 वाजता फोन काढून घ्यायला सांगितलं होते. राईट 10 वाजता मी फोन केला, पहिल्या रिंगला फोन उचलला होता, याचा अर्थ शेजारी फोन घेऊनच बसल्यात मुली. हो दुसऱ्या दिवशी सर थेट कोचिंग कॅम्प चालू होता तिथे आले. हा मला म्हणले की खूप विश्वासाने तुझ्याकडे कोचिंग दिलेलं आहे. कोचिंगमध्ये तुझं काम उत्तम आहे, पण या ज्या मैदानाबाहेरच्या गोष्टी आहेत हा या या गोष्टींवरती पाळत ठेवावीच लागते, राईट ज्याचा मैदानावर परिणाम होणार नाही. नाही नाही अगदी आणि ज्याकरता मी फार म्हणजे मला कौतुक वाटतं. आणि आजतागायत महाराष्ट्र खो खो असोसिएशन अशा पद्धतीनेच शिस्तबद्ध काम करतं की ओके आपल्या खेळाडूंवर वॉच काय पद्धतीने ठेवायचा. ओके त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात नाही. नाही ते आहे ते एक छान पद्धतीने एन्जॉय पण करतील खेळ, अगदी पण त्यांना शिस्तही राहील. अगदी अगदी येस मग निरनिराळ्या पद्धतीने आत्ता अपग्रेडेशन कसं झालं याची उदाहरणं आहेत की आमचा कोचिंग कॅम्प चालू असताना कधी फिजिओसची लेक्चर्स होतात, कधी कोणीतरी डायटिशियन्स येतात. राईट मग खेळाडूंचा डाएट काय असला पाहिजे, हम्म. किंवा इंजुरीज असतील तर इंजुरीजमधून ओव्हरकम करण्यासाठी काय केलं पाहिजे. कधी कधी खेळाडूला इंजुरी झाली आहे, पण राखीव खेळाडू म्हणून किंवा रेस्ट घ्यायला मन धजावत नाही. बरोबर प्रत्येकाला एक म्हणजे अनसेफ फिलिंग असतं कायम राईट की ते मी जर का बाहेर बसले किंवा एखादा खेळाडू म्हणला एखादा बाहेर बसलो आणि माझ्याशिवाय जर का संघ जिंकतोय तर माझं महत्त्व कमी होणार नाही ना, मला स्पर्धक इतर कोणी तयार होणार नाही ना, अशी एक कायम अनसेफ फिलिंग घेऊन सुद्धा खेळाडू जात असतो. म्हणजे यात इंजुरीजचा सुद्धा विचार करावा लागतो. काही काही खेळाडू कधी कधी मेजर इंजुरी घेऊन सुद्धा तसेच अंगावर काढतात पण खेळतात, कारण त्यांना स्पर्धा आहे आज भरपूर. बरोबर आणि मग त्या कधी कधी मग खेळाडूंना या गोष्टी सुद्धा समजावून सांगायला लागतात की तू एखाद्या स्पर्धेमध्ये असा विचार नको करू की आता इंजुरी आहे पण मी काही करून अंगावर खेळतो काढून खेळेन. हा हा खेळतो येस लॉंग इनिंगचा विचार करायचा झाला अगदी तर अगदी त्यावरही काम करावं लागतं. बरोबर आणि डाएट प्रॉपर असायला पाहिजे त्यावरही करावं ते लागतं. आहे. डाएट वरूनचा किस्सा तुम्हाला अजून नवीन करत मी मजा म्हणून सांगेन हो की जो हो आजच्या पिढीला नक्कीच आहे. नक्कीच तर बघायला गेलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीचे सल्ले देताय की जेणेकरून आत्ताच्या पिढीला नक्की काय केलं पाहिजे आणि कसं त्यांना ग्राउंडवर आणूयात ह्याबद्दल तुम्ही छान पद्धतीने तुम्ही माहिती सांगितली. तर आता बघायला गेलं तर सर तुम्ही कोचिंग क्षेत्रामध्ये तुम्ही भरपूर भरपूर म्हणण्यापेक्षा तुमचं अर्ध आयुष्य आतापर्यंत तुम्ही कोचिंग मध्येच बिलकुल दिलेलं आहे राईट. तर मग तुम्ही आत्ताच्या मुलांना काय सल्ले देऊ शकाल किंवा त्यांना जायचं असेल कोचिंगकडे वळायचं असेल किंवा कोचिंग कोण करावं आणि कोचिंगकडे जाण्याचे कोणकोणते पर्याय आहेत, काही सर्टिफिकेशन आहे का, जाण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, अल्टिमेटली मला हे जाणून घ्यायचं तुमच्याकडून. खो खो बद्दल अगदी बोलायचं झालं हम्म, हम्म. तर मुळात आता मी वेगवेगळ्या याच्या विचार करू शकतो. काही खेळाडूच आहेत जे त्यांच्या आयुष्यात बराच काळपर्यंत खो खो खेळतात, एका सर्टन एजला खेळातून थांबतात. काहींना कोचिंगमध्ये इंटरेस्ट असतो ते कोचिंग करतात. दुसरी कॅटेगरी अशी आहे की काही क्रीडा शिक्षक आहेत जे शाळांमध्ये शिक्षक आहेत, त्यांना कोचिंग करायचं असतं. आता क्रीडा शिक्षक एका खेळाकडेच पूर्ण वेळ लक्ष देऊ शकतो का, तर असं होत नाही. पण काही शिक्षक काही शाळांमधले असे आहेत की ते एक गेम स्पेसिफिक कुठलं तरी कोचिंग करायला इच्छुक असतात. तसे काही शिक्षक सुद्धा असे आहेत की त्यांना खो खो मध्ये कोचिंग करायचंय. मग त्यांच्याकरता कदाचित काही जण फार त्यांच्या शाळेच्या काळात खेळलेले असतात, पण त्यांना आत्ताचं परिस्थिती काय आहे माहीत नसतं.
पण नक्की. खो खो त्यांच्या जरा जवळचा असतो. मग त्यांना कोचिंग करायची इच्छा असते. मग अशा लोकांना जे मैदानावर खूप काळापूर्वी गेलेत, मोठ्या गॅप नंतर परत आता जॉबच्या निमित्ताने त्यांना शिक्षक आहेत, क्रीडा शिक्षक आहेत आणि कोचिंग करायचं तर त्यांच्याकरता काही गोष्टी मी सांगू शकतो, की आता खेळ ज्या नियमांमध्ये बांधला आहे, त्या नियमांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. करेक्ट. त्या नियमांच्या माहितीच्या आधारावर आपण या खेळाची गरज असलेली स्किल्स कुठली आहेत, मग त्याला तयार होणारी सपोर्टिंग स्किल काय आहेत, हं. ही तयार करायला आपल्याला जमायला पाहिजे. बरोबर. आजच्या जमान्यात उपलब्ध आहेत आता भरपूर सामने किंवा YouTubeवर म्हणा, भरपूर काही मॅचेस बघायला मिळतात. अगदी. हो. तर त्या मॅचेस बघून आपल्याला काही शिकता येईल का? हं. त्यामुळे तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही गोष्टी शिकता येतील. त्याचबरोबर खेळाचे जे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत, त्यांची माहिती करून घेऊन आपल्या शाळेत किंवा आपल्या ठिकाणी क्लबच्या ठिकाणी म्हणा, जिथे नवीन आपल्याला युनिट सुरू करायचं आहे, तिथे कोचिंग करता येईल. रातोबाग हा हा झाला टेक्निकल विषय, की ज्यांना इच्छा आहे त्यांनी यातलं टेक्निकल नॉलेज घ्यावं. घ्यावं. ही राइट. एक बेसिक रिक्वायरमेंट. राइट. आणि दुसरी गोष्ट आहे, एक त्याच्यात कन्सिस्टन्सी हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे, ते मॅटर की करतेच. मैदानावर समजा 40 खेळाडू येत आहेत, हं. तर आज 40 येत आहेत का सुट्टी लागली, कोणीतरी गावाला गेले, कोणीतरी इंज्युर्ड आहे, म्हणून एखाद्या दिवशी अचानक 10-12च खेळाडू आले. हं, हं. तर माझं म्हणणं आहे, की तुमच्या ग्राउंडवरती जी फुल स्ट्रेंथ आहे, हं. त्या फुल स्ट्रेंथनी येणारे खेळाडूंची संख्या असो, नाहीतर अगदी एक खेळाडू येऊ दे. ओके. म्हणजे मी एक खेळाडू असं उदाहरण कशाकरता येतोय, कारण पावसाळा आहे समजा, खूप पाऊस पडतोय. हं. कोणीतरी जवळ राहणारा खेळाडू त्या पावसात सुद्धा मैदानावर येतो. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असे आहेत, की हल्ली पावसात बराच वेळा रस्त्यांवर पाणी भरतंय आणि ट्रॅव्हल करून येणारे, लांबनं येणारे काही खेळाडू आहेत. त्या मुलींना पालक म्हणतात, की बाबा एवढा पाऊस आहे आणि पाणी भरलंय रस्त्यांवर, साचलंय, राइट. तर आज जाऊ नको मैदानावर. बरोबर. तर अशी परिस्थिती सुद्धा येते, की एखाद्या दिवशी एकदम संख्या कमी आहे, कमी आहे. सीझनप्रमाणे. बरोबर, बरोबर. परीक्षांच्या वेळेस सुद्धा आपण हे उदाहरण हो. घेऊ शकतो, की अगदी. परीक्षांच्या काळात सगळेच होतं. पालक मैदानावर सोडतील असं नाही. असं नाही. बरोबर. काही खेळाडू असे आहेत, की परीक्षा असली समजा तरी सुद्धा मी संध्याकाळी अर्धा तास का होईना ग्राउंडवर येणार, जाणार. असेही आहेत. राइट, राइट. त्यामुळे ती संख्या कधीतरी कमी जास्त होत असते. पण सर बघायला गेलं तर खेळासोबत शिक्षण पण इम्पॉर्टंट आहे, नो राइट? डाऊट, अगदी त्यामुळे असलं त्यांनी पाहिजे. त्या वेळी त्यांनी निर्णय घेऊन शिक्षणाकडे किंवा एक्झामकडे जरूर. लक्ष दिलं पाहिजे, राइट? अगदीच, अगदीच. आणि सोबत कारण ह्या दोन्हीचं पाठबळ असेल, एक शिक्षण आणि दुसरं म्हणजे हे खेळाचं, राईट, राईट. तर म्हणजे बघायला गेलं तर खूप चांगल्या संधी आहेत पुढं हो, हो. भरपूर संधी आहेत. खेळाडूला. आत्ताच्या घडीला आता या खेळामध्ये मुलांच्या बरोबरीने आता मुलींमध्ये सुद्धा व्यावसायिक संघ सुरू झालेत. ओके. आता भरपूर मुली थेट नियुक्तीमधून खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलाय. हं. गेल्या 1.5 वर्षातच आता खो-खोचेच जवळपास 37 खेळाडू थेट नियुक्तीमधून फक्त आपल्या राज्य शासनाच्या क्रीडा विभागात रुजू झालेत. ओके. ओके. म्हणजे स्पोर्ट्स डिपार्टमेंटला आत्ता त्यांना नियुक्ती मिळाली आहे. ओके. त्याबरोबर यापूर्वी MSCBमध्ये म्हणजे आपलं महावितरणमध्ये सुद्धा खेळाडूंची नियुक्ती झालेली आहे. नियुक्ती झाली होती. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरपूर खेळाडू खो-खोचे आहेत ओके. आणि आजही त्यांना स्पोर्ट्स कोट्यातून त्या नोकरी मिळतात, मिळतात. या उपलब्ध आहेत. बँकांमध्ये आत्ताच्या घडीला नाही आहे. आत्ता नवीनच आता रेल्वेने सुद्धा महिला संघ सुद्धा सुरू करण्याबाबतचा निर्णय झाला. हं. वेस्टर्न रेल्वेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आत्ता 9 खेळाडू महिला जॉईनही झाल्या. अच्छा. त्यामुळे येणाऱ्या काळात आता महिलांकरता सुद्धा या संधी आहेत, की हं. त्यांना राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या वतीने सुद्धा भरपूर संधी आहेत नोकरीच्या. अगदी. पोस्टामध्ये सुद्धा रिक्रुटमेंट झाली, रिक्रुटमेंट. इन्कम ओके. टॅक्समध्ये झाली. ओके. अशा विविध डिपार्टमेंट्समध्ये खेळाडूंना आत्ता थेट नियुक्ती मिळाली. काही ठिकाणी स्पोर्ट्स कोट्यातून मिळाली. त्यामुळे असं होतं जे की पहिले मुलींना जॉब मिळत नव्हते, गव्हर्नमेंट जॉब्स. हं. ते आता खेळाच्या माध्यमातून त्यांना डायरेक्ट रिक्रुटमेंट्स मिळायला लागल्यात. ओके. यामध्ये कोणाला एक पैसा खर्च करावा लागत नाही, हं. कोणाला इंटरव्ह्यू द्यावा लागत नाही. तुम्ही तुमचं शिक्षण करा आणि तुमचं मैदानावरचं फक्त तुमचं कौशल्य दाखवा. हं. बाकी तुमच्या टॅलेंटवर तुम्हाला एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. नक्कीच. मग या नक्कीच. कुठलंही क्षेत्र असू दे त्यामध्ये एकच आहे, तुमची कन्सिस्टन्सी आणि तुमची स्पर्धा. हे एकमेव क्षेत्र असं आहे, की तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवा आणि तुम्ही शॉर्टलिस्ट व्हा. इथे ना कुठला कोटा आहे, ना कुठला जात धर्म आहे. काहीच नाही. त्यामुळे
एकदा तुम्ही खेळाच्या मैदानावर आलात ना, तर तुम्ही खेळाडू म्हणून जगा, अगदी. येस, आनंद घ्या ॲब्सोल्युटली. आणि तुमच्या टॅलेंटवर तुमचं भवितव्य तुम्ही पूर्ण डिझाइन करू शकता. नक्कीच, असं हे क्षेत्र नक्कीच. आहे. म्हणजे आजच्या घडीला मी हे म्हणू शकतो, की आपल्याकडे स्पोर्ट्स कल्चर मगाशी आपला विषय झाला. हं. तर स्पोर्ट्स कल्चर जेव्हा आपण स्वप्न दाखवतोय खेळाडूंना, हं. ती स्वप्न दाखवताना त्यांना त्यांच्या आयुष्यात स्थिरस्थावर होण्याकरताच्या नोकरीच्या संधी आत्ता उपलब्ध आहेत. ही मोठी उपलब्धी आहे. नक्कीच, त्यामुळे नक्कीच. खेळाडूंना हे स्वप्न बघायला नक्की हरकत नाही, की अगदी, माझं अगदीच. भवितव्य धोक्यात नाहीये, माझं नाही, बरोबर भवितव्य आहे. स्थिरस्थावर होऊ शकतं. म्हणजे त्याची शाश्वती आहे. राईट. म्हणजे आता आलेले जे काही संधी आहेत, म्हणजे जॉबची संधी, जे तुम्ही आधी म्हणत होता, की तुमच्या वेळी जी नव्हती, जी इन्सिक्युअरपणा होता मुलांना, की मी राइट. खेळून मला काय मिळणार? तर ह्या गोष्टी कुठे ना कुठे आता सॉर्ट झाल्यात म्हणू शकतो आपण. अगदीच. मगाशी मी उल्लेख करायचा राहिला, इव्हन CISF असेल, हं. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल, म्हणजे अशा काही मिलिटरीच्या सुद्धा काही डिपार्टमेंट्स आहेत, हं. की तिथे सुद्धा आता खेळाडूंना, महिलांना सुद्धा संधी आहेत अरे वाह! आणि तिथे सुद्धा बऱ्याच महिला आता जॉइन झालेल्या आहेत. ओके, ओके. त्यामुळे हे हे मी आता फक्त महाराष्ट्रातलं चित्र म्हणून सांगत नाही. हे ओव्हरऑल सांगताय. ओव्हरऑल भारतात आता सर्व राज्यांमधनं खेळाडूंना या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ओके. म्हणजे मी तुम्हाला आता हे इतर राज्यांच्या उल्लेखात मी हं. तुम्हाला हे बोललो. त्यातून तुम्ही मगाशी हे विचारलं, की महिला कोचेस म्हणून काही विशेष आपण खबरदारी घ्यायला पाहिजे का? हं, हं. महिला कोचेस म्हणून मी मगाशी आपला एक विषय झाला, की बाबा एक कम्फर्ट झोन असतो महिलांचा, की ऑफकोर्स. त्या विश्वासाने येस, काहीतरी बोलू शकल्या पाहिजे. येस, येस. तर ती विश्वासार्हता मुळात टिकून राहण्यासाठी तुम्ही काही गोष्टी पाळायला पाहिजेत. बरोबर. माझ्याकरताच एक खरं तर शॉकिंग एक्सपिरियन्स असा होता, की मला जेव्हा पहिल्यांदा संधी मिळाली, महाराष्ट्र सोडून इतर कुठल्यातरी संघाबरोबर कोच म्हणून मला हं. बोलावलं गेलं हं, हं. पॉंडिचेरीला. तेव्हा तिकडे गेल्यानंतर मला पहिल्यांदा तिथल्या संघटकांनी, तिथल्या सरांनी हे सांगितलं, की "आम्ही तुझ्यावरती 6 वर्ष लक्ष ठेवून आहोत." बरं. तर मला पहिल्यांदा अप्रूप होतं. ओळख होती माझी त्या सरांबरोबर. इतर राज्याचे असू देत. एवढी वर्ष जेव्हा त्या स्तरावर काम करतोय, हं, हं. त्यामुळे इतर राज्यातल्या किंवा भरपूर सगळ्याच राज्यातल्या त्या संबंधित त्या राज्यांचे सेक्रेटरी असतील किंवा कोणीतरी टेक्निकल ऑफिसर्स असतील, अशांबरोबर भरपूर लोकांच्या ओळखी आहेत. ओके. बरोबर, बरोबर. पण जेव्हा मला कुठल्यातरी राज्याने एका ठिकाणी कोच म्हणून बोलवलंय हं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथला सेक्रेटरी गप्पा मारत असताना सहज सांगतोय, की "आम्ही तुझ्याकडे गेली 6 वर्ष लक्ष ठेवून आहोत. आम्ही प्रत्येक वर्षी स्पर्धेला भेटतोय, गप्पा मारतोय हे मलाही माहिती होतं. कारण आम्ही कुठेतरी स्पर्धेला गेल्यानंतर चहा कॉफीला भेटलो. राइट, हे राइट. तर सहज होत असतं. पण तो बाकायदा असं सांगतोय, की आम्ही तुझ्यावर लक्ष ठेवून होतो." हं. तर मी तेव्हा अप्रूप म्हणून विचारलं, की "आपण तर एवढ्या वेळा गप्पा मारतो किंवा अजून काय लक्ष ठेवलं म्हणजे काय?" ते म्हणले, की "तसं नाही. मला माझ्या राज्यामध्ये खेळाच्या बेटरमेंट करता हं. जेव्हा इतर कुठल्यातरी राज्यातून कोच बोलवायचा आहे बोलवायचं असेल. हां. आणि जे काय 1-2 दिवसाकरता नाही बोलवायचं आहे, हं. तब्बल 40 दिवसाकरता बोलवायचं आहे. हं. तर जेव्हा तुम्ही 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीकरता इतर ठिकाणी जाणार आहात, तर तो माणूस आपल्याला चावून सलाखून बघतोय, हा पहिल्यांदा मला अनुभव होता, की हे माझ्याशी एवढी वर्ष संबंधित असलेले लोक मला म्हणतायत, की आम्ही तुझ्यावर 6 वर्ष लक्ष ठेवून आहोत, अरे बाप! की बाबा मला कारण मुलींचा कोच नेमायचा बरोबर. आणि त्या सीनियर मुलींचा कोच नेमताना तो किती विश्वासार्हता ठेवणारा असेल, त्याची विश्वासार्हता काय आहे, त्याचा मुलींबरोबर वागणं कसं आहे, बरोबर, बरोबर. या गोष्टी खेळाचा कोच म्हणजे मैदानातली कामगिरी सोडून बाहेरच्या तुमच्या वागण्या बोलण्यात सुद्धा मॅटर करणाऱ्या गोष्टी आहेत अगदी. येस, आणि हे येस, मला येस. खूप शिकायला मिळालं तेव्हा. नक्कीच, नक्कीच. जर थोडंसं दुसऱ्या विषयावर बोलायचं गेलं, तर तुम्ही छत्रपती पुरस्काराने सन्मानित आहात. तर तो प्रसंग थोडक्यात सांगायचं झालं तर कसा प्रसंग होता तो? आणि छत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये काही चेंज झाला का? मला हे थोडक्यात जाणून घ्यायचंय तुमच्याकडून. अगदीच थोडक्यात आणि मजेशीर आहे कारण अगदी. तुम्हाला या विषयावर मी कमीच बोलतो हं, हं. आणि तुम्हाला हे सांगतो सुद्धा. नक्कीच. ज्या वर्षीचा पुरस्कार मला 2018-19 चा पुरस्कार मिळाला. अच्छा. पुरस्कार जे शासनाचे पुरस्कार असतात, त्यासाठी अर्ज मागवले जातात. आणि खरं तर या पुरस्कारांची जी स्क्रुटिनी कमिटी असते, हं. म्हणजे त्या स्क्रुटिनी म्हणजे काय थोडक्यात ते अर्ज आल्यानंतर ते तपासायला तपासायला वगैरे. ओके, एक समिती गठीत केली जाते. ओके. ते 2 स्तरावर काम चालतं. हं. शासनाचे कर्मचारी आलेले त्यांच्याकडे प्राप्त झालेले जे अर्ज असतात, ते तपासत असतात आणि विविध खेळांच्या संघटना आहेत. त्या प्रत्येक खेळाच्या संघटनेचा एक प्रतिनिधी त्यांच्याकडे
अर्ज तपासायला जात असतो. ओके. तर त्या समितीवर मी ऑलमोस्ट 20 वर्षापेक्षा जास्त वर्ष काम करतोय हम्म. अर्ज तपासण्याचं. तपासण्याचा. अच्छा. आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशनने मला आमच्याकडे एक पुरस्कार समिती आहे. हम्म. त्या पुरस्कार समितीचा सचिव म्हणून मी गेली काही वर्ष काम बघतो. तर त्या अर्ज करण्याची पद्धत, त्याचं गुणांकन किंवा त्यातल्या काही ज्या तांत्रिक बाबी आहेत त्याबाबत मला बऱ्यापैकी नॉलेज आहे. तर मी त्यावर काम करायचो पण आणि कोचिंग करायचो. हे सोडून मी काय माझा असं वैयक्तिक इच्छा कधी नव्हती. ओके. तर माझ्याबरोबर एवढी वर्ष काम करणारे काही मित्र आहेत. हम्म. तर मला एका मित्राचा फोन येतो, "तू एवढी वर्ष कोचिंग करतोय, हम्म. हम्म. तुला ते अर्ज तपासायची एवढे वर्ष पद्धत काय आहे माहिती आहे. हम्म. तू दरवर्षी थोडक्यात त्या पुरस्काराची जी काही प्रोसेस चालते हम्म. हम्म. त्याला तू दरवर्षी बघतो. बरोबर. तुला कधी वाटत नाही का म्हणलं की आपण पुरस्काराकरता अर्ज करावा?" तर तेव्हा मी असा एकदम थबकलो. कारण हो. आम्ही दोघं जण इतके बरोबर अनेक वर्ष मी अंपायरिंग जसं करत टेक्निकल ऑफिसर म्हणून आम्ही भरपूर वर्ष जात होतो. तर त्यांनी आधी कधी विषय न काढलेला आणि एकदम असा विषय अचानक. काढल्यावर मी म्हणलं की अरे हा विषय काहीतरी वेगळा आहे. त्याला म्हणलं की विचार करू यावर्षी. म्हणून करता 1 वर्ष गेलं. हम्म. असं. पुढच्या वर्षीचं पुरस्कारांचे अर्ज मागवले गेले आणि ऑलमोस्ट अर्ज सबमिट करण्यासाठीचे 8-1 दिवस राहिले होते. बर. त्यावेळी त्याच मित्राचा मला परत फोन आला. मागच्या वर्षी आपला विषय झाला होता. तू हम्म. मागच्या वर्षी काही मनावर घेतलं नाही. हा. तुला काही इच्छा आहे का नाही? का आम्हीच उगीचच तुझ्या मागे लागायचं? बर. तर मी त्याला सांगितलं की तू बोलतोय मी ॲप्रिशिएट करतो म्हणलं. मला म्हणजे मित्र म्हणून तुझी माझ्याबद्दलची भावना समजू शकतो आणि कौतुक आहे म्हणलं मला खरंच की पण म्हणलं त्या अर्जाकरता आवश्यक असणारी जी कागदपत्र आहेत ती मी जमवली नाहीत म्हणलं. तू मला मागच्या वर्षी जरी म्हणलं होता तरी ती सगळी कागदपत्र माझ्याकडे नाही आहेत. हम्म. हम्म. तर तो मला म्हणला की तू फोन ठेव. आपण उद्या सकाळी बोलू म्हणलं. हम्म. कारण त्याने मला रात्री फोन केला होता जेवण झाल्यावर 10 वाजता. आणि त्याने आमच्या दुसऱ्या मित्राला फोन केला जो इथे म्हणजे पदाधिकारी आहे संघटनेमध्ये. त्याला रात्री थेट फोन करून सांगितलं की जगदीश एवढी वर्ष काम करतो. मी त्याला आत्ताच फोन केला होता. पुण्यातून गेल्या 10 वर्षात कोणीही मार्गदर्शक पदाच्या पुरस्कारासाठी अर्ज केलेला नाहीये. हम्म. तर 10-10 वर्ष आपण पुण्यातून कोणाचाच अर्ज करत नाही आणि पुणे लीडिंग आहे हम्म. महाराष्ट्रात. हम्म. आपले संघ चांगले असतात. बरोबर. तर 10 वर्षात आपल्याकडनं कोणीही मार्गदर्शकांनी एक अर्ज करू नये हे मला काही पटत नाही. बर. असं तो आमच्या त्या मित्राला म्हणला, हा. की जो पदाधिकारी आहे. हा. तो तो मित्र आम्ही रादर काय आहे, आम्ही समवयस्क आहोत. बरोबर. प्रत्येकाची जबाबदारी वेगळी आहे. एक मित्र पदाधिकारी आहे, मी कोच आहे, हम्म. एक मित्र टेक्निकल ऑफिसर आहे. हम्म. आम्ही समवयस्क आहोत. बरोबर. तर तो मित्र पदाधिकारी असलेला दुसऱ्याच दिवशी आला. तो बँकेतच कामाला आहे हम्म. आणि बँकेचा त्या दिवशी काहीतरी संप होता. बर. तर तो संप असल्यामुळे सकाळीच माझ्याकडे आला. मला म्हणला, "काल रात्री फोन आला होता. मग आपल्याला ते पुरस्कारासाठीचं तयारी सुरू करायची." हम्म. मी म्हणलं, की "अरे," म्हणलं, "माझ्याकडे ही अशी-अशी कागदपत्र नाही." "मी आलोय ना," म्हणला. "आपल्याला ज्या बरोबर. गोष्टींची आवश्यकता आहे, ती आत्ता सुरू करायची. 8 दिवस आहेत. मनावर घेतलं तर 8व्या दिवशी आपण त्या पुरस्काराच्या अर्जाची जी अंतिम मुदत आहे जमा करायची, हम्म. तो अर्ज आपण त्या दिवशी जमा करणार." म्हणला. बरोबर. तर अशी मित्रांचीच एक फौज पहिल्यांदा पाठीशी उभी राहिली. अगदी. त्यानंतर ती जी प्रोसेस आहे, त्यात कसं आहे मार्गदर्शकाला जेव्हा अर्ज करावा लागतो ना, तेव्हा मला प्रूव्ह करायचं आहे थोडक्यात, की माझे एवढे खेळाडू आहेत. कारण शासन दरबारी काय आहे, तुम्ही एकदा ऑन पेपर प्रूव्ह करू शकला पाहिजे. बरोबर. तर त्या प्रोसेसमध्ये असं आहे, की खेळाडूंनी प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं, की हो, हे माझे कोच आहेत आणि मग ते राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू असतील वगैरे असं. तर इथल्या भरपूर खेळाडूंचं ते जमा करायचं होतं. बरं ते जमा करायला मी एकटा पुढे पडणार नव्हतो. हम्म. हम्म. त्यावेळी ग्राउंडवरच्या मुली उभ्या राहिल्या. अरे वा. आता काही सिनियर झालेल्या मुली, आता इंजिनिअरिंगला काही आहेत. म्हणजे आपण जे मगाशी शिक्षणावर नाही. शिक्षणावर. हा. हा. तर खेळाकडे फोकस ठेवणाऱ्या मुली काही उच्च शिक्षित सुद्धा आहेत. हम्म. तर त्या मुली म्हणल्या, की "सर तुम्ही यामध्ये काही बघू नका. आम्ही सगळं बघतो. तुम्ही फक्त घरी फोन करा. हम्म. कारण आपल्याला वेळ कमी आहे." हम्म. म्हणून मी त्यांच्या पालकांना फोन केले, हम्म. की मला इतक्या कमी कालावधीमध्ये अर्ज करायचा आहे हम्म. आणि या कामाकरता मुली त्यांनी जबाबदारी घेतली आहे. तर त्या 4-6 मुली एकत्र ती जबाबदारी बघ. हम्म.
रात्री 2-2:30 वाजेपर्यंत त्या मुली ते सगळे कागदपत्र जमा कर, मग अरे त्याच्या वा. 4-4 कॉपीज कर वगैरे. मी त्यांना काय करायचो, फक्त रात्री घरी सोडायला जायचो. कारण एवढ्या ऑड वेळेला त्यांच्या घरी राईट पोहोचायचं. राईट राईट. पण अशी जबाबदारी माझ्या अर्ज करण्याबाबतची सगळ्या खेळाडूंनी आणि मित्रांनीच घेतली. अरे वा. आणि मी तेव्हा खरं तर हा विषय तेव्हा बोललो सुद्धा, की म्हणलं आपण अर्ज करतोय, म्हणलं माझ्याकरता हाच पुरस्कार आहे. म्हणलं मला माहिती नाही की या सगळ्या स्पर्धेमध्ये मला पुरस्कार मिळेल का नाही. येस. पण माझ्याकरता कोणीतरी एवढे कष्ट घेत आहेत खेळाडू, की त्यांना वाटते की माझ्या सरांना पुरस्कार मिळावा. मिळाला पाहिजे. हा माझ्यासाठी पुरस्कारच आहे म्हणलं. खरंच खरंच. आणि तो पुरस्कार वितरण समारंभ आहे ना, तो पुरस्कार वितरण समारंभ गेटवे ऑफ इंडियाला मुंबईला झाला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यांच्या हस्ते तो पारितोषिक वितरण ते झालं. पण तुम्हाला सांगतो, हे आज एवढं बोलतोय, हे भरभरून बोललं गेलं. अगदी. पण पुरस्कार मिळाल्यानंतर मला घरचे किंवा माझे असे म्हणजे नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांच्या इच्छा होत्या, की आपल्या मित्राचं किंवा नात्यातल्या कोण भावाचं वगैरे मोठे बॅनर लावावे, कौतुक म्हणून. तर मला काय त्याचा अशी जाहिरात करायची नव्हती. मी म्हणलं, की ही जाहिरात करून एक दिवस पुरस्कार मिळाला, हे रिकॉग्निशन झालं. अगदी. येस 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 ऑफकोर्स. ते रिकॉग्निशन मिळाल्यानंतर मला उद्या परत स्पर्धा आहे. मी जर का त्याच पुरस्कारात अडकून राहिलो जाहिरातबाजी करत आणि माझंच कौतुक करत, तर मला उद्याची स्पर्धा आहे आणि मी त्याचा वेळ वाया घालवतोय. म्हणून मी त्यानंतर कुठे 4 ठिकाणी सत्कार समारंभाला जा, कुठेतरी प्रमुख पाहुणे म्हणून जा, अशा काही गोष्टी करत बसलो नाही राईट. आणि मग त्याची जाहिरातही करत बसलो नाही. आणि दुसऱ्या दिवशीपासून मी परत मैदानावर होतो. आणि इव्हन ते जे काही ज्यांना जाहिरात करायची अपेक्षा होती, की आपण बॅनर लावू वगैरे, त्यांनाही मी सांगितलं, की हे अवास्तव खर्च करण्यापेक्षा तो बॅनर लावणार आणि नंतर त्याचा कचरा होणार. अगदी. त्यापेक्षा त्याच्यावर होणारा खर्च माझ्या खेळाडूंच्या किट करता करा. त्यातनं एक अगदी विधायक बरोबर. काम होईल. अगदी बरोबर. कारण माझ्या Yes. खेळाला अजून स्पॉन्सर्स नाहीत. राईट 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 तर त्या पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने व्हावा, राईट. एवढी मी इच्छा व्यक्त केली. माझ्या पुरस्कारासाठीची स्टोरी खरं तर ही एवढीच आहे, की तो माझ्या दृष्टीने समारंभ 1 दिवसाचा होता. हे रिकॉग्निशन होतं. त्याच्याबद्दल कौतुक वाटलं. आता भरपूर लोकांना ओळख करून देताना बरेच लोक अशा पद्धतीने सांगत असतात, की बाबा पुरस्कार विजेता आहे म्हणून. पुरस्कार विजेता. तर ती एक बिरोदावली नावाच्या मागे कायमस्वरूपी लावली. मला वाटतं कदाचित, की ते जे हार्डवर्क असतं किंवा कन्सिस्टंटली एखादा माणूस काम करतो, त्या सातत्याचं हे रिवॉर्ड आहे. एवढं मी परफेक्ट मानतो. परफेक्ट एवढं मी परफेक्ट. कारण तुम्ही आतापर्यंत म्हणजे बघायला गेलं तर तुम्ही 20-21 वयामध्ये सुरुवात केली तुमची कोचिंग राईट. आणि कन्सिस्टंटली ह्या गोष्टी करत राहणं, परत इंटरनॅशनल कोच म्हणून प्रेझेंट करणं असेल किंवा तुम्ही आपल्या महाराष्ट्राला प्रेझेंट करणं असेल, तर भरपूर गोष्टी सर तुम्ही कन्सिस्टंटली केलाय. सो Right. त्याचे रिवॉर्ड म्हटलं तर काही हरकत नाही. तर मंडळी, आज जगदीश सरांचा आपण खूप खूप छान पद्धतीने आपण त्यांची जर्नी समजून घेतली. त्याच सोबत आपण कोचिंग कशा पद्धतीने कोचिंग क्षेत्रामध्ये एंटर केलं पाहिजे, ह्या गोष्टी पण जाणून घेतल्या आपण. आणि येणारे ज्या मुली आहेत, म्हणजे खो-खोच असं नाही, पण कोणत्याही गेममध्ये मुलींना एंटर करायचं असेल तर कोचनी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, अशा वेगवेगळ्या विषयावर आज आपली चर्चा झाली. तर सर, आपलं जे स्पोर्ट्स कल्चर डेव्हलपमेंट, हे जे आपली चळवळ आहे, ही आपल्याला सर उभी करायची आहे आपल्या ह्याच्यामध्ये. तर टाउनसोलच्या माध्यमामधून आम्ही जे दिग्गज लोकांना समोर बसवतो ॲज अ प्लेअर, तर त्यांच्या थ्रू एक इन्फॉर्मेशन गेली पाहिजे, की ग्राउंडवर, म्हणजे ग्राउंड म्हणण्यापेक्षा जे रूरल एरियामधली जी मुलं आहेत त्यांना अजून एज्युकेशन नाही आहे. कोणता खेळ महत्वाचा आहे, मी ॲज अ खेळ म्हणून कोणता चूज करू आणि माझं करिअर काय आहे, ह्याबद्दल जी माहिती आहे ती अगदी तुमच्याकडून सुंदर पद्धतीने गेली आहे. आणि धन्यवाद अरे सर. वा, धन्यवाद. धन्यवाद. मिशन 2036 या आमच्या कार्यक्रमामध्ये विविध खेळातील खेळाडूंना आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत.